नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री सद्गुरुनारायण महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी विष्णुतीर्थ महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं व्यासं शुकं गौरपदं महान्तं योगीन्द्रमुदाशिषं श्रीशङ्कराचार्यमुखस्य पद्मपादैर्हस्तामलकं शिष्यम् श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तो नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यानन्दं चिदानन्दं ईश्वरो गुरुरात्मे की मुक्तिवेद विभागी नमोमत्देहाय दक्षिणामूर्ते श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। अवधूत चिंतन की गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी विष्णुतीर्थ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी श्री सजी यांच्या असीम कृपा प्रसादाने हा शक्तिपात मार्गाचा सत्संग आपल्या सिद्ध आहे। सद्गुरु आपल्या ठिकाणी बसून सत्संग करतात। विषय आपला ठरलेला आहे तो अतिशय उच्च अशा दर्जाचा विषय। आपण सर्वसामान्य साधनेचं स्वरूप आणि साधनेची अंग पाहत आहोत, परंतु आता हा जो विषय आपला हाती आहे तो समाधीच्या नंतरचा आहे आणि आपल्याला काय घालून समाधीपर्यंत जायला मदत करावी। म्हणजे हे जे पुस्तक जे विषय आपलं हे आपल्याला माहिती असायला पाहिजे आणि हे भविष्य आपण पाहिलं प्रश्न जाईल। आपल्याला ही प्रशिक्षणाचे कालपास होणार आपलं प्रशिक्षण माणसामध्ये जे प्रशिक्षण आहे प्रशिक्षण बुद्धी आहे पशुतुल्य गुण जे आहेत त्याच्यामध्ये कालचा एक प्रकार आपण पाहिला की देशामध्ये पशु संबंधी आणि अन्य माणसांसंबंधी सुद्धा तिरस्कार द्वेष वगैरे आहे।
हे पशुमध्ये आहे. दुसरी गोष्ट, पशूंना भविष्य देणे. पशु आपल्या भविष्याचा आणि भूतकाळाचा कधी विचार करत नाही. माणसाला बुद्धी आली, मनुष्याला भविष्याचा विचार करता येतो, भूतकाळाचं स्वरूप जाणता येतं आणि वर्तमान मध्ये जगत असताना त्याला वर्तमानाची जाणीव असते. परंतु कित्येक माणसं अशी आहेत की ज्यांना भविष्याचं ज्ञानच नाहीये. आपण जो जन्माला आलो मनुष्यदेह घेऊन, या मनुष्यदेहाने आपल्याला पुढे काय करायचंय हे जर माहिती नसेल तर आपल्याला भविष्याचं ज्ञान नाही. इतर लोक जसे जगतात, खातात, पितात, राहतात तसे खायचं काहीतरी आहे. पण असं खाणं पिणं राहणं घेतलं ही पशुरीती आहे. पशु ही समान आहे. या पशुतुल्य वृत्तीतून आपल्याला मनुष्यत्व लाभलं पाहिजे. आणि मनुष्यत्व जो आहे तो विचारी आहे, ज्ञानी आहे, बुद्धीनं तो चांगल्या सद्गुणांचा चाहता असतो. पुन्हा एक गोष्ट बघा, पशुमध्ये आणि माणसामध्ये पशुला प्रपंच आणि परमार्थ दोन्ही नाही आहे का? त्याला संसार येतात, बैल, म्हशी, गाई वगैरे त्याला मला होता प्रपंच नाही असं. जसं आपण प्रपंच करतो, घर बसवतो, संसार करतो, असा प्रपंच त्यांना मिळेल. आणि पुन्हा प्रपंचातून परमार्थाकडे येतो, तो परमार्थाचा त्यांना मिळेल. पशूंना परमार्थ नसल्यामुळं त्यांचा जन्मापासून मरेपर्यंत जो जसा ज्या प्रकारचा असतो, जशी बुद्धी, जसं मन त्यांचं ज्या प्रकार तसंच त्यामुळे विकास नाही, उन्नती नाही. आणि जर माणूस जन्माला येऊन निघाल त्या पशुसारखंच राहिलो, मनुष्यदेह आणि पशुदेह देहांच्या दृष्टीने फार मोठा फरक आहे इतर प्राण्यांपेक्षा. मनुष्याच्या देहामध्ये मनुष्य हा असाच एक त्या ब्रह्मदेवाने निर्माण केला शेवटी की दोन काळात उभा राहतो आणि दोन काळात चालतो. बाकी सगळे पशूच्या काळाचे, पक्षी मात्र दोन काळात उभे राहतात. म्हणजे आकाशात मिळतात, माणसाला आकाशात मिळता येत नाही. दोन काळाचा पशु जसं जमिनीवर चालतोय, बाकीचे जमिनीवर करतात, तसं आपल्यालाही जमिनीवरच चालावं लागतं. तात्पर्य असं की आपला देह हा अतिशय उत्तम असा देह त्या ब्रह्मदेवाने शेवटी निर्माण केला की तो पुष्कळ गोष्टींनी इतर पशु पक्ष्यांपेक्षा वेगळा आहे. मग अशा या मनुष्य देहाने आपल्याला प्राप्त करायचं आहे जीवनमुक्ती, विवेकमुक्ती, कैवल्य प्राप्ती, आत्मस्वरूप, ब्रह्मस्वरूप. ही जी नावं घेतोय मी, ही वास्तविक एकाच अवस्थेची, एकाच स्वरूपाची जवळ आहे. तेव्हा आपल्याला जिथे पोहोचायचं आहे, आपल्या भविष्यामध्ये आपल्याला या देहाने जिथे जायचंय ते ठिकाण अतिशय उंच आहे. आणि म्हणून आपण आता समाधी नंतरचा विचार करून राहिलेला आहे.
परंतु त्या समाधीनंतर आपल्याला या पुढच्या ज्ञानाच्या अवस्था प्राप्त होतात. त्यानंतर ऐकून तर ठेवा. शास्त्र असं सांगतं की तुम्ही जितकं चांगलं वाचन करा, ऐकाल, त्या चांगल्या वाचनाने आणि ऐकण्याने सुद्धा तुम्हाला आनंद होतो. कारण आपल्याला बुद्धीमध्ये भगवंतांनी ही चैतन्य शक्ती दिली, ज्ञानशक्ती. त्या ज्ञानशक्तीने आम्हाला कळतं, आम्ही जे वाचलेलं आहे, वाचतो, ऐकतो, त्याची सुरुवात होते. तर आपण इथं बसू शकलो नसतो. हे चाललेलं आहे हे इतकं अगम्य आहे, दुर्बोध आहे, दूरचं आहे, जे आता प्राप्त नाही येणारा. मग अशाही गोष्टी आपण ज्या ठेवी लावून ऐकतो, ज्या ज्या ऐकण्याने वाचण्याने कळतं आम्हाला समजतो, आणि त्याच्याने आनंद होतो. कारण त्या आनंद स्वरूपी ब्रह्माचं आणि आत्म्याचं सेवन आहे. तो आनंद स्वरूप आहे. तो प्रत्यक्ष जेव्हा आम्हाला लाभेल आणि आम्ही जेव्हा त्या प्रत्यक्षाच्या स्वरूपात बनतो, असा तो घनदाट आनंद सारखा जो घनदाट असा आनंद आम्हाला प्राप्त होतो. तो निदान घनदाट नसला तरी वेळ थेंब असा जो ऐकण्यामध्ये जो आनंद प्राप्त होतो, तेवढा तरी ऐकतो. कारण हे शास्त्र असं आनंदाचं शास्त्र आहे की हे ऐकल्याने सुद्धा आनंद देते. म्हणून असं शास्त्र आहे. तेव्हा काल आपण ज्यावेळेस कथन ऐकत होतो की असा जो जीवनमुक्त महात्मा असतो, असा जो योगी महात्मा असतो, तो देवांचा देव. योगी योग हे देवांचा देव झाला आणि सुख सर्व समाधी चैतन्य, तो माझं सुख सर्वस्व आहे असं भगवान स्वतः सांगतात. माझ्यामध्ये आणि मग माझ्या या भक्तामध्ये मला कोणताही फरक दिसत नाही. आणि जिथे भगवान असं म्हणतात की मला आणि माझ्या भक्तामध्ये फरक नसतो, म्हणजे तो भक्त माझ्या इच्छेचा, माझ्या स्वरूपाचा स्थितीत आलेला आहे. तेव्हा या अवस्थेमध्ये आता ह्या ज्या अवस्थेचा ज्ञानाच्या अवस्था या समाधीच्या अंतर येतात. मुख समाधी मध्ये जो आनंद येतो सोडून हा मनुष्य कसा या ज्ञानाचा अवस्था प्राप्त करतो. समाधीमध्ये असलेला जो स्थित महात्मा आहे तो समाधीस्थ मनुष्य असतो. तो आपला देवभाव जग वगैरे सगळं विसरून गेलेलं असतं. समाधी ही अशी अवस्था आहे की ती आपल्या जवळ मुद्रेसारखी आहे. मुद्रा तमोगुणी आहे आणि समाधी सत्वगुणी जन स्वरूपाची. तिथं देहाचे भान नसतं समाधी. परंतु असे समाधीशी झालेले जे महात्मा असतात मग त्यांना प्रत्यक्ष लोक संपर्क करतात. लोकांच्या संबंधीचा उपकाराचा भाव त्यांना येत नाही. असं तो समाधीत बसलेला तर लोकांशी काय संबंध आहे. स्वतःचा देह जो विसरून गेलेला आहे त्याला इतरांच्या देहाचं आणि इतरांच्या उपकाराचं काय मिळतं. परंतु प्रारब्धाच्या गतीने किंवा त्या बसलेल्या माणसाच्या इच्छेप्रमाणे ते समाधीतून बाहेर येतो. समाधीतून उत्थान पावलेला जो महात्मा आहे
त्याने समाधीचा पूर्ण अनुभव केलाय. आता त्याला झालेला जो आनंद आहे तो आनंद तो इतरांना द्यायची, हे साधुत्व, हे महत्वाचं आहे की आपल्याला जो आनंद झालेला आहे त्या आनंदाचे वाटप होतं, इतरांना तो आनंद मिळावा अशी त्याची इच्छा असते. आणि म्हणून या ज्ञानाचा भूमिका त्याला अभ्यासावे लागतात, ते ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला या ज्ञान ग्रंथाचं अशा ब्रह्मरूप जीवमुक्ताचे वर्णन पहिला जो ग्रंथ आहे, उत्कृष्ट ग्रंथ आहे, तसे खूप आहे, परंतु ज्ञान भूमिकांचं अतिशय सुंदर वर्णन करणारा ग्रंथ जर तुमचा आद्य ग्रंथ असेल तर तो योग वाशिष्ठ हा ग्रंथ आहे. योग वाशिष्ठ हा ग्रंथ वशिष्ठ ऋषींनी आणि वशिष्ठ ऋषींनी भगवान श्री रामचंद्रांना ही शक्तिपात दिशा दिली आणि नंतर त्या शक्तिपात दिशेनं प्रभू रामचंद्रांना जे दिव्यत्व प्राप्त झालं हेही समाधीने जाऊ लागले, परंतु त्यांना समाधीतून बाहेर येऊन त्यांना मृत्यू कार्य केले होते, कारण ते राजाचे पुत्र होते, राजपुत्र होते आणि मोठे होते. म्हणून राज्याचं सगळं जे आहे कार्य ते त्यांच्यावर येणार होतं, म्हणून वशिष्ठांनी त्यांना समाधीत राहू दिले. आणि मग आता काय करावं पुढे, म्हणून तो ग्रंथ लिहिला. वशिष्ठांनी समाधी नंतरच्या ज्या ज्ञानभूमिका आहे त्याचं सुंदर वर्णन प्रभू रामचंद्रांना ऐकवलं आणि मग त्याप्रमाणे प्रभू रामचंद्र त्या एक एक भूमिकेमधून पार गेले आणि शेवटी जी शेवटची अवस्था आहे, तुरी अवस्था, तुरीला अवस्था, त्या असलेल्या उपस्थिती होती. अशा प्रकारे हा जो विचार आहे ज्ञानाचा, आत्मज्ञानाचा, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, त्यातली पहिली जी शुभेच्छा नावाची भूमिका आहे, शुभेच्छा. तेव्हा या सप्तभूमिकांचं ज्ञान विशिष्ट ऋषी अगोदर ते सर्व भूमिकांचं पूर्ण ज्ञान आधी सांगतायत, मग एक भूमिका स्पष्ट करतायत. आधी भूमिकांचं पूर्ण ज्ञान ते सांगतायत. ते म्हणतात सर्वातीत पदालंबी, सर्वातीत पदालंबी पूर्णेन्दु शिशिराशया यस्तिष्ठति सदा योगी सैव परमेश्वरा. प्रभू रामचंद्रांना आपण परमेश्वर का म्हणतो, कारण की परमेश्वराची योग्यता प्रभू रामचंद्रांना त्यांच्या गुरुंनी प्राप्त करून दिलेली आहे ना. वशिष्ठांचा शोध आहे. तेव्हा सद्गुरु माणसाचा देव बनवतात, मनुष्यत्वाने त्याला देवत्व प्राप्त करून देतात, हे सिद्ध होत. तेव्हा माणसाच्या मनुष्यत्वामध्ये न राहताना काय म्हणतात या श्लोकामध्ये म्हणतात सर्वातीत पदालंबी. सर्वातीत म्हणजे सगळ्यांच्या पलीकडे,
सगळ्यांच्या पलीकडचं पद आहे ठिकाण, म्हणजे सर्वांच्या पलीकडे असणारी जी सगळी असते म्हणजे आत्मा ब्रह्म पद त्याच्या ठिकाणी आढळून पुरुषाच्या ठिकाणी आढळते. सर्वातीतपदानंदी पूर्णे इंदू शिशिराशया कशाप्रमाणे असतं तर मग पूर्ण चंद्राप्रमाणे जसा पौर्णिमेचा चंद्र पूर्ण कलांनी उमललेला असतो आणि शिशिराशया तो अतिशय शीतल असतो. पौर्णिमेचा चंद्र ज्याप्रमाणे पूर्ण कलांनी उमललेला असतो आणि पूर्ण शांत शीतल असतो त्याप्रमाणे जो यत्तिष्ठती सदा असा योगी त्या चंद्रपौर्णिमेप्रमाणे जसा राहतो आणि शीतलता देतो सगळ्यांना आनंद देतो. चंद्राकडे किती वेळ पाहत बसलो तरी आपल्या डोळ्यांना काही त्रास होत नाही. उलट आपल्याला खूप आनंद वाटतो त्या चंद्राकडे पाहत असताना. जसं सूर्याकडे पाहते सूर्याकडे थोडा वेळ पाहिलं तर डोळ्यांमध्ये झाले चंद्राचे दुसरे तसा हा महात्मा या ज्ञानभूमिकेकडे जाणारा महात्मा पूर्ण चंद्राप्रमाणे प्रकाशित होऊन सगळ्यांना शीतलता देतो शांती देतो आणि म्हणून सैव परमेश्वर म्हणून अशा त्या महात्म्याला परमेश्वरच म्हटलं पाहिजे असं विशिष्ट विषय होता. ज्याचे अंतःकरण शीतल आहे ज्याच्या अंगात द्वैत नसून तो केवळ मुक्त मुक्त आणि जो देहधारी असूनही साक्षात परमेश्वराप्रमाणे असतो जीवन मुक्त उद्दिष्ट. जीवन मुक्त कसा असतो साक्षात परमेश्वर असतो. दुसऱ्यांना आनंद देणारा दुसऱ्यांना शीतलता सुख देणारा शांती देणारा असा त्यानंतर हा सुंदर वर्णन केले आधी हे विशिष्ट ऋषी त्या सगळ्या गुणवंतांचा अगोदर स्वरूप सांगितले आणि ते इतकं मान्य आहे. विशिष्टांनी प्रभू रामचंद्रांना इतकी सुंदर प्रकारची शिकवण दिली. ते म्हणतात हा जो महायोगी आहे जो परमेश्वर स्वरूप तसा शंकराचं स्वरूप समजलं. ब्रह्मोपनिषदाम तत्वम भावयन यो अंतरात्मा ब्रह्मोपनिषदाम तत्व भावयन यो अंतरात्मा नोद्वेगी न च दृष्टात्मा संसारे नादशीदती. थोडे अवश्य त्या काळाचे श्लोक हे संस्कृत चांगलं आहे. त्यामुळे गीतेचे श्लोक सगळे अलीकडचे श्लोक हे रामचंद्राच्या काळातलं संस्कृत आहे. त्यामुळे आपल्याला अवघड वाटत तसं अवघड काही विषय म्हटलं की संस्कृत. मग ते काय म्हणतात ब्रह्मोपनिषदाम तत्वम भावयन यो अंतरात्मा. ब्रह्मोपनिषद उपनिषदे हाच कोणी समुद्र. उपनिषदांना समुद्राची उपमा दिली आणि त्या काळामध्ये वेद आणि उपनिषद हाच अभ्यासाचा ग्रंथ संभाव होता. म्हणून त्या काळामध्ये उपनिषदांचं वाचन होत असे. म्हणून वैशिष्ट्य विषय होतात उपनिषदे हाच कोणी एक मोठा समुद्र आहे ज्ञानाचा
त्याचे समग्र मंथन करून आता या समुद्राचं मंथन केलं ते जाणून तसं या उपनिषद रूपी ज्ञानाचं मंथन केलं आणि तत्वप्रतिपाद्य जे ब्रह्म त्याचे ठाई आपली बुद्धी श्री म्हणून उपनिषदांच्या तत्वज्ञानाचा सार झाला ते घुसळलं ते तत्वज्ञान मंथन केलं त्याचं आणि त्यातून जे तत्व बाहेर आलं ते ब्रह्मतत्व ते आत्मतत्व त्या ठिकाणी तो आपली बुद्धी शिरतो आणि तो आता समाधीतून बाहेर आलेला आहे आणि म्हणून ती समाधीतून प्राप्त झालेली जी आता बुद्धी आहे ती तो त्या आत्म्याच्या ठिकाणी योग वेगी नच हृष्टात्मा संसारे नागसी दुखी तो योगी जो आहे त्याचं लक्ष केवळ स्वसंपादन आहे. आधी सांगितलं की त्या तत्वज्ञान रूपी उपनिषदांचं मंथन केलं त्यातलं जे सार ब्रह्मतत्व काढलं त्या ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी आपली बुद्धी ठेवली आणि मग तो महात्मा आपल्या स्वस्वरूपाकडे म्हणजे आत्मस्वरूपाकडेच अनुसंधान म्हणजे लक्ष ठेवतो. त्याला या संसारात काहीच प्राप्तव्य नसते. संसारात राहतो तो देव धरून बसलेला आहे इंद्रिय आहेत विषय आहेत त्याचे परंतु आता त्याची अशी अवस्था झालेली आहे की तो त्या ब्रह्मस्थितीमधून आत्मस्थितीमधून जगाकडे पाहत असल्यामुळे त्याला सगळीकडे ते ब्रह्म आणि आत्मस्थिती दिसते आणि मग हे जगाचं जे स्वरूप आहे त्याकडे त्याचं लक्ष नसतं. त्यातून त्याला काही हवं नव्हतं. मला अमुक पाहिजे मला हेच पाहिजे मला अमुक हवं असं प्राप्त म्हणजे प्राप्त करून घेण्यासारखं त्याला काहीही राहत नाही. त्याला इच्छा होत नव्हते घेण्याची. उच्च अवस्था येईल सतत अनुसंधान आहे आत्म्याचे अंतर्गत आपली बुद्धी त्या ब्रह्मावरच ठेवलेली आहे त्याला आपल्यावरच ठेवलेली आहे आणि जगातल्या कुठल्याही गोष्टीची त्याला इच्छा नाही आहे. मला अमुक पाहिजे मला अमुक पाहिजे मला हे हवं मला ते हवं. इच्छा रहित कामना रहित वासना रहित झालेली आहे. अजून भूमिका सुरू आहे या सगळ्या भूमिकेमधून पुढे जो जाणार आहे ना त्याचं आधी सांगत आहे ऋषी. तर तो कसा जगतो मग कसा राहतो अंतर्मुखतया तिष्ठन् तो अंतर्मुख होऊन राहतो. अंतर्मुखी आहे तो बाह्यमुखी नाही. बहिर्मुख आम्ही सगळे आहोत. आम्हाला सगळं बाहेरचं दिसतं बाहेरचं हवं आहे परंतु हा देहधारी असूनही इंद्रियांचा संग त्याच्या ठिकाणी असूनही तो बाहेर पाहतच नाही बाहेर काही घेतच नाही. त्या ज्ञानी पुरुषाची इंद्रिये कधीही बहिर्मुख असत नाही. आपली इंद्रिय सगळी बाहेर भटकतात. जे आत आहे ती बाहेर पडतात. मन बुद्धी चित्त हे आपली वास्तविक इंद्रिय आत ध्यान हे बाहेरची तर बाहेर भटकणार डोळे बाहेर पाहणार कान बाहेरचा ऐकणार नाक बाहेरचा वाज घेणार हाताला बाहेरचा बोलणार ही बाह्य इंद्रिय बाहेरच घेणार
परंतु जी आतली इंद्रियांची मन बुद्धी चित्ताने आहे तीही बाहेर पडत आहेत वृत्तीच्या रूपाने. या सत्पुरुषाचं कोणतेही इंद्रिय असं बहिर्मुख नाही, बाहेरची इंद्रिय नाही आणि मन बुद्धी चित्ताने जी अंतरिंद्रिय आहेत ती सुद्धा बहिर्मुख असतात, ते म्हणजे अंतर्मुखी असतात. त्या ज्ञानी पुरुषाची इंद्रिय तरीही बहिर्मुख असत नाही, ती सदा सर्वदा अंतर्मुख असतात. कसे जातात की इंद्रिय काय करतात की जो प्रत्येक आत्मा त्याच्याकडे वळलेली असतात. प्रत्यक्षात म्हणजे प्रत्येक आत्म्याच्या पूर्वी जी अवस्था आहे ना आत्मस्थितीची जी दिव्य अशी प्रकाशमय स्थिती आहे ना त्या प्रत्येक स्थितीकडे जातात, प्रकाशाकडे जातात, आत्म्याच्या प्रकाशाकडे लागलेली. कोणते इंद्रिय आत्मा जात नाही ना आपल्याला माहिती नक्की त्या आत्मप्रकाशाला पाहण्यासाठी तिकडे बोलतात. प्रकाश प्रकाश म्हणजे चैतन्य आहे, तेव्हा प्रत्येक आत्मा त्याकडे वळलेली असतात. म्हणून असा पुरुष बाह्य व्यापार कितीही जरी करीत असला तरी त्या व्यापाराच्या ठिकाणी त्याची आसक्ती नसते आणि त्याला नकोच येते. पण त्याचं काय करणार, तो देहधारी आहे, इंद्रिय आहे, या लोकांमध्ये जसा उठावचे त्यामुळे तो आपल्यासारखं जेवतो, आपल्यासारखं काही पितो, आपल्यासारखे काही व्यवहार करतो, परंतु त्या व्यवहारांमध्ये तो निमित्त शेती आसक्ती अनासक्त त्याचे मन स्वस्वरूपाकडे गुंतावले, ते मनही नाही समजले. आता ज्या माणसाला मनच नाहीये तो घरीच मनुष्य कुठला संसार करीत. आम्ही जे संसारी बनलो आहोत ते मनाने बनलेलो आहोत. मन आहे म्हणून उद्योग आहे, मनात सगळं जग भरतो आमच्या आणि मनामुळे आम्ही संसार करतो. परंतु हा जो महात्मा आहे याचं मन आणि त्यामुळे मन नसल्यामुळे याला कुठंच मनामुळे जे सगळं निर्माण होतं ते त्याचं जेव्हा त्याचं मन स्वस्वरूपाकडे जुळल्यामुळे तो परमसुखात निमग्न असतो. झोपेतून उठलेल्या माणसाप्रमाणे त्याचे चित्त निद्रा सुखाकडे म्हणजे आत्मसुखाकडे असते. जसं आपल्याला झोपेमधून अचानक जाग येते आणि ती जाग अशी अचानक आली असल्यामुळे पूर्ण गोंधळलेली नसते. जाग जरी आली तरी तो विषय मनाने चित्ताने त्या झोपेकडेच वळतो. ती झोप झालेली नाही ना, त्याची अपुरी झालेली आहे, मध्ये जाग आलेली आहे. मध्ये जाग आलेली असल्यामुळं त्याला जरी तो उठला तरी सुद्धा पुन्हा झोपेकडेच वळतो. तसं या महात्म्याचं होतं. तो आत्मस्थितीमध्ये त्याचं मन तो सगळा आत्मा स्वरूप होत झाला असल्यामुळं
तो त्या आपल्याकडेच मिळतो नाही. जरी संसारामधून काही कर्म करत असला, संसारातल्या काही गोष्टी करत असला, तरी मन मात्र आपल्याकडे. जेव्हा मित्रा सुखातून प्रेमाने आपलेच वापर येत असतो, बाहेर व्यापार करीत असूनही त्याचे मन मूळ अधिष्ठानाकडे रुळलेले आहे. आणि ज्याचं मन मूळ अधिष्ठानाकडे रमलं ते मन उघडलेले असते. हा कसा विषय. आणखी एका श्लोकामध्ये दिसले ऋषी आपल्याला सांगून राहिले, ऐका का मार्गदर्शन म्हणून काय का अद्वैते स्थैर्यम आयाते, अद्वैते स्थैर्यम आयाते, चित्ते च प्रश्नं गते, चित्तं च प्रश्नं गते, योगिनः कर्म कुर्वन्ति पश्यन्ति स्वप्नं जगत्. कशी भूमिका कशी आहे. हा महात्मा याची जी स्थिती आता बनलेली आहे ती ढळत नाही, फक्त झालेली आता. अद्वैते स्थैर्यम आयाते, त्याला अद्वैतामध्ये स्थिरता लागलेली आहे. द्वैतात नाही जातात. द्वैत हे आपल्याला आहे, तो अद्वैतात जगत असतो. सगळीकडे एकच आहे असं जो पाहत असतो ना. म्हणून अद्वैते स्थैर्यम आयाते, चित्तेचे प्रश्न त्याचं चित्त प्रश्न म्हणजे परम शांतीला दिलेले, अतिशय शांत झालेले प्रश्न. अद्वैताची दृष्टी लागलेली आहे आणि सगळीकडे शांती शांत त्याला लागते, चित्त शांत झाले. योगिनः कर्म कुर्वन्ति पश्यन्ति स्वप्नं जगत्. पण तरी सुद्धा देह असल्यामुळे त्याला काही काही कर्म करावे लागतात. योगिनः कर्म कुर्वन्ति, ते काही कर्म करत राहतात. परंतु या जगाला तो स्वप्नाप्रमाणे समजतो. हे जग म्हणजे स्वप्न आहे आणि स्वप्न जसं मायावी होतं, मिथ्या असतं, तसं हे जगत सगळं मिथ्या आहे, मायावी आहे, स्वप्नवत आहे. आणि खरं तेच आहे. हे जग खरं नाहीये. हे आपल्याला पुरुषांमध्ये आधी शंकराचार्यांनी कितीतरी वेळा आपल्याला सांगितलेले. अहो हे दिसेल हे सगळं जे जगत आहे ना, हे सगळं भासमान आहे, खरं नाहीये. आणि जे भासमान असतं त्याला खरंच खरं. जसं मृग भासतं आपल्याला, दिसतं पाणी, त्याची काय पाणी असतं का? तद्वत हे जे जगत आहे हे स्वप्नवत आहे. योगिनः कर्म कुर्वन्ति पश्यन्ति स्वप्नवत जगत्. तो या जगाला स्वप्नाप्रमाणे समजतो. आपली स्थिती कधी उद्देश कुठे आता हा विचार बघा ना, ही जी विचारसरणी आहे आणि ह्या पद्धतीचं जे जगणं आहे हे त्या ज्ञानी माणसाने जगणं किती गोष्टीवरच आहे. आणि त्या मनाने आपण कुठे आहोत, कसला अहंकार घेत आहोत तुम्ही, काबर अभिमान बाळगता आहोत तुम्ही, काबर गर्व वाहत आहोत. हो माणसाशी धर्माने तट्ट फुगलेले असतात. वाटतं की आम्ही जगात सगळ्यात मोठे, सगळ्यात चांगले, सगळं. अरे कुठे तो कुठे आपली अवस्था.
काबर गर्व करतात हेच अज्ञानाचं लक्षण म्हणजे काही नसताना गर्व करणं अज्ञानाचं लक्षण आहे. घरात पैसा नाही गिरकी नाही आणि श्रीमंतीचा आवाज देतो लोकांना बोलतो हा माझ्यासारखा श्रीमंत कोणी आहे का काय तुला खायला नाही हे शिकवतं. तसा आमचा जो गर्व आहे अभिमान आहे ताठा आहे अभिमान आहे हे सगळं ज्यांनी गर्व करावा ते गर्व राहील. आता या अशा अवस्थेमध्ये जो मोदी आहे तो किती अभिमानी असला पाहिजे त्याला बहुत अभिमानी किंवा अशा ज्ञानी मोदी सत्पुरुष पुरुषाची स्थिती आढळत असते. त्याचे चित्त परम शांतीला पोचलेले असते. जगातील कर्मे करीत असताना हे जग स्वप्नवत आहे असे नेहमी लक्षात ठेवतो. जीवनमुक्त अशा महात्म्याची स्थिती ज्ञानाच्या भूमिका भेदाने निरनिराळी असतात. आपण त्या भूमिका पाहत असताना आपल्याला याची जी जीवमुक्तीची स्थिती आहे ती कशी भिन्न भिन्न आहे ते आता पुढे भूमिका पाहत असताना कळेल. या भूमिकांचे श्री वशिष्ठांनी केलेले वर्णन या ज्या 7 भूमिका आहेत त्या 7 भूमिकांचं विशिष्ट केलेलं वर्णन ऐकताना सुद्धा आनंद होतो. का होणार नाही इतकं चांगलं आपल्या कानांना कधीच खायला मिळालं नाही. जसं एखाद्या वेळेला तोंडाला एखादा अतिशय उत्तम पदार्थ करून खाऊ लागला आणि तोंडाला लागला पदार्थ असा चविष्ट पदार्थ कधीच खाल्लेला नाही. तसंच आपल्या कानांनी आतापर्यंत जे ऐकलेले ते सगळं या जगाचं उदाहरण आहे. या जगाच्या ज्या गोष्टी त्याच आम्ही आतापर्यंत आमच्या कानांनी ऐकलेले आहे. परंतु या 7 भूमिकांचं हे जे ज्ञान आहे आणि त्यामध्ये जाणारा त्याचं वर्णन आम्ही अजून ऐकलेलं नसल्यामुळं ते ऐकण्याने सुद्धा जो आनंद होतो तो अगदी नवीन आनंद आहे आणि म्हणून तो ऐकतानाही आनंद होतो. जेव्हा ऐकण्याने जर आनंद होतो तर प्रत्यक्ष ते स्वरूप प्राप्त झाल्यानंतर काय आनंद होतो. ऐकून इतका आनंद होतो आपल्याला त्या स्थितीचं श्रवण करून आनंद होतो. मग प्रत्यक्ष ती स्थिती प्राप्त झाल्यानंतर तेवढा आनंद असेल. मग असे जर असेल तर का नको ती स्थिती प्राप्त करायला. हे काही उगाच मी ठेवलं नाही वैशिष्ट्यांनी. एका रामासाठी त्यांनी लिहिलं खरं परंतु पुढे अनेक राम तयार व्हावे अशी त्यांची इच्छा होती. राम काही काय गावूनच तयार होऊन गेले. अनेक राम पुढे तयार व्हावे अशी वैशिष्ट्यांची इच्छा. म्हणून हे वर्णन ऐकतानाही आनंद होतो. मग प्रत्यक्ष अनुभवाने त्या भूमिकांमध्ये केवढा आनंद भरलेला असेल. मग शिव खूप महत्वाच्या भूमिकेमध्ये असतो त्याला केवढा आनंद होत असेल याची आपल्याला कल्पना करता येणार नाही. कशी करणार कल्पना. आनंदाला मिळण्याची काही डिग्री कमावतो काढलेलं तुमच्या अंतकरणामध्ये जो आनंद किती मिळतो मोजताच ताप मोजता येते. किती ताप आहे हो थर्मामीटर लागे सगळेच सांगते. ताप काय मोजतो हा आनंद मोजला तेव्हा आनंद मोजण्याचं काही थर्मामीटर झालं नाही. जर ऐकल्याने एवढा आनंद होतो
मग प्रत्यक्ष ती स्थिती प्राप्त झाल्यानंतर केवढा आनंद होत असेल तर वर्णन काय सांगता नाही येणार कोणाला. बघा मग प्रत्यक्ष अनुभवाने त्या भूतांमध्ये केवढा आनंद भरलेला आहे त्या महापुरुषांना प्राप्त होत असेल हे त्या महापुरुषांनाच माहिती. आपण जशी कल्पना करायची बस आनंद होत असेल त्यांना केवढा आनंद होत असेल त्यांना दुसरे शब्द केवढा किती मोठा काय असं प्रत्यक्ष जो आपण तो आनंद घेतो त्यालाच ते माहिती. तेव्हा या ज्या भूमिका आता सुरू होत आहेत संपत अरे तेव्हा उद्यापासून या सप्त भूमिकांना प्रारंभ होतो. कारण एक एक भूमिका ती योगाची होती पण सुद्धा जे वर्णन केलेले विशिष्टांनी सुंदर केले. तेव्हा पहिली जी भूमिका उद्या येते ती शुभेच्छा. आपण शुभेच्छा भूमिकेचे आजच्या सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम दिला. हरि ओम तत्सत.